नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? येस, यू हॅव टू बी इन जॉय. एक्झाम येत असेल तरी स्ट्रेस घ्यायचं नाही आहे. ओके. मी तुमच्यासाठी आज नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहो, ज्याचं नाव आहे सेमीकंडक्टर्स डिव्हाइसेस. ठीक आहे, पटकन सुरू करूया. लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके, चला तर स्टार्ट करूया. पहिल्या टॉपिकमध्ये आपण थोडंसं बेसिक्स बघणार आहेत. जे आपण इंट्रोडक्शन असतं नेहमी थोडंसं बेसिक्स बघणार आहे. बेसिक्समध्ये काय घेणार आहे आपण, की तुम्हाला माहिती आहे की देर आर मेटल्स ऑर द कंडक्टर्स, देन द सेमी कंडक्टर्स अँड देन द इन्सुलेटर्स. बरोबर. कंडक्टर्स काय असतात, जे करंट कॅरी करतात. इन्सुलेटर्स काय असतात, जे करंट कॅरी करू शकत नाही. पण सेमी कंडक्टर्स हे असे मटेरियल्स आहेत की जे खूप स्मॉल किंवा मीडियम अमाऊंट ऑफ करंट कॅरी करतात. पण त्याच्यामध्ये जर आपण इम्प्युरिटी ॲड केली तर त्याची कंडक्टिव्हिटी आणखी आपण इन्क्रीज करू शकतो आपल्या हिशोबाने. ठीक आहे. आणि म्हणून ह्या मटेरियल्सचं किंवा ह्या एलिमेंट्सचं एक वेगळंच महत्त्व आहे आपल्या डिजिटल वर्ल्डमध्ये. राईट. मग आपल्याला माहिती आहे की देर आर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज, ज्याच्यामध्ये आपण टाकतोय त्याला आपण डोपिंग म्हणतोय है ना. सेमीकंडक्टरमध्ये जेव्हा ते आपण ॲड करतो तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी आपल्याला वाढवायचं आहे, त्याला आपण डोपिंग म्हणतो है ना. तर हे सगळं झाल्यावर आपण एक डायोड्स बनवतो, ज्याच्यामध्ये आपण एक पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर काय करतो, एकामेकाला जॉईंट करतो आणि एक डायोड बनवतो. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे डायोड जे आहे ते फॉरवर्ड बायसमध्ये वर्क करतं, रिव्हर्स बायसमध्ये वर्क करत नाही. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इट इज अ वन वे, इट इज नॉट अ टू वे, इट्स अ वन वे. आणि हीच जी त्याची प्रॉपर्टी आहे ते डिव्हायसेस म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहे त्यांना फ्रेम करण्यासाठी हेल्पफुल असतं. फाईन. चला, मग डायोड फॉरवर्ड बायस्ड केलं तर त्याला आपण काय समजायचं, क्लोज स्विच. क्लोज स्विच म्हणजे करंट वाहत आहे. आणि डायोड जेव्हा रिव्हर्स बायस्ड असतं तेव्हा त्याला काय म्हणूया आपण, ओपन स्विच. ओपन स्विच म्हणजे करंट वाहत नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इथे मी असं लिहून घेऊ का तुम्हाला ब्रॅकेटमध्ये, की करंट क्लोज. ठीक आहे, इथे लिहून घेतो तुमचा करंट स्टॉप्स. कारण ते काय बाळांनो, ओपन सर्किट आहे आणि हे काय वरचं तुमचं क्लोज सर्किट आहे. फाईन. मग इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट रेक्टिफायर्स. आपण कशाबद्दल शिकणार आहोत, रेक्टिफायर्स, फिल्टर्स आणि व्होल्टेज रेग्युलेटर्स याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये ॲक्च्युली याच्यापेक्षा पण आपण काही वेगळे टॉपिक्स पण घेणार आहे, पण पर्टिक्युलर जिथे आपण रेक्टिफायर्स, फिल्टर्स आणि व्होल्टेज रेग्युलेटर्स बघणार आहे त्याच्यामध्ये आपण नेमकं बघणार आहे की AC करंट DC करंटमध्ये कसं कन्वर्ट होतोय है ना. आणि त्याच्यासाठी हे लागणारे काही आपल्याला डिव्हायसेस आहेत. मग बघा, टू गेट DC फ्रॉम AC है ना, आपल्याला जर DC घ्यायचं आहे कुठून, AC कडून, तर आपल्याला ही अरेंजमेंट लागतंय. मग ही अरेंजमेंट सांगण्याच्या आधी तुम्हाला AC आणि DC बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देतोय. AC करंट म्हणजे काय, आठवा आपण जनरेटरमध्ये जे जनरेट केलंय ते AC करंट आहे. कारण त्याची डायरेक्शन जी आहे ती चेंज होत राहते है ना. तुम्हाला जर हे लक्षात असेल बघा, हे तुमचं AC करंटची वेव्ह फॉर्म असते है ना. तर वेव्ह फॉर्म कशी असते, हे झिरो समजा हे तुमचं I0 आणि हा -I0 जर असेल, राईट, तर करंट जे आहे ते 0 I0 0 -I0 म्हणजे प्लस व्हॅल्यू आणि मायनस व्हॅल्यू म्हणजे कधी त्या दिशेने तर कधी ह्या दिशेने असं करंट वाहत असते. पण डायरेक्ट करंटमध्ये असं नसते. डायरेक्ट करंटमध्ये तुम्हाला सरळ जी आहे म्हणजे इथेच जर मी काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सरळ अशी एक लाईन मिळतं की ज्याच्यामध्ये कुठलाही करंटच्या मॅग्नेट्यूडचं व्हेरिएशन होत नसतं. फाईन. तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं तेवढं, की AC काय आणि DC काय तुम्हाला माहितीच आहे, काही नवीन नाही आहे. मग ACला जर DC मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ही असेंब्ली आपल्याला लागणार आहे. सर्वात आधी आपण ट्रान्सफॉर्मर बघूया. ट्रान्सफॉर्मर काय करतो, आपल्याला स्टेप डाऊन करण्यासाठी महत्वाचं आहे. मग हे जे इनपुट आहे म्हणजे हे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी कॉइलकडून जो आपल्याला इनपुट मिळेल तो आपण कुणाला देणार आहे, रेक्टिफायर. मग रेक्टिफायर काय करणार आहेत की जे एक दोन डायरेक्शननी करंट वाहतं ना, म्हणजे 0 to 1, मग 0 to -1, मग ते काय करेल, एकतर ह्या साईडचा करंट ठेवेल म्हणजे ह्या लाईनच्या ह्या पार्टचा करंट ठेवेल एकतर, किंवा मग ह्या साईडचा ठेवेल म्हणजे युनिडायरेक्शनल करेल है ना. म्हणजे
समजा करंट आधी इकडे जात असेल आणि मग इकडे जात असेल तर फक्त इकडे जातांचा करंट ठेवणार आहे, वापस येतांचा करंट ठेवणार नाही आहे रेक्टिफायर. बरोबर, पण व्हेरिएशन राहणार आहे. म्हणजे 0 to 1 मग 0, मग 0 to 1 0. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला याचं इनपुट जे आहे ना हे असं मिळतं बघा. मी जर तुम्हाला ग्रीन लाईननी याचं जर इनपुट काढायचं झालं तर हा ॲज इट इज मिळतो जसं तसं, आणि ही ब्रेक होऊन जातं आणि मग हे मिळतं, ही ब्रेक होऊन जातं, मग हे असं मिळतं. समोर आहेत वेव्ह फॉर्म्स, तुम्हाला दाखवतोय मी. ओके, डोंट वरी अबाउट इट. हाफ वेव्ह रेक्टिफायर तो झाला हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय, ही सुद्धा करते आणि ही सुद्धा करते. तर मग इकडून आणि इकडून, म्हणजे ह्याची पण ह्याच दिशेला मिळणार आणि ह्याची पण ह्याच दिशेला मिळणार, याची पण ह्याच दिशेला मिळणार, ह्याची पण ह्याच दिशेला मिळणार. आय होप दिस कन्सेप्ट इज क्लिअर. समोर वेव्ह फॉर्म मध्ये क्लिअर होत आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे जे अल्टरनेटिंग करंट आहे, म्हणजे जे 2 डायरेक्शनचं आहे, त्याला एक डायरेक्शनमध्ये करण्याचं काम कोण करतोय, रेक्टिफायर. पण त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन आहे 0 to 1 आणि 1 to 0 ते इथे कंप्लीट होत नाही, क्लिअर होत नाही. ते क्लिअर करण्याचं काम करतंय फिल्टर. हे बघा, हे इनपुट आहेत, हे बघा हा आउटपुट मिळतंय कशाचं, रेक्टिफायरचं. मग हे बघा 0 1 0 1 0 1 0 1 असं जात आहे. मग ह्याला जे आहे ते थोडंसं एका लाईनमध्ये आणण्याचं काम करते तुमचं हे काय, फिल्टर. हे बघा याचं आउटपुट असं मिळतंय, थोडंसं हलकं, हलक्याशा बिलकुल रिपल्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा हलकासा एसी कंपोनेंट आहे, त्याला आपण रिपल फॅक्टर सुद्धा म्हणतो, आपण बघणार आहोत ते. आणि मग फिल्टरच्या समोर आपण लावतोय व्होल्टेज रेग्युलेटर, जो काय करतोय ॲक्च्युअलमध्ये हे जे रिपल्स आहेत ते काढून घेतंय, किंवा थोडंसं जे अनइव्हननेस आहे ते काढून घेतंय आणि सरळ तुम्हाला एक DC आउटपुट, म्हणजे इन वन डायरेक्शन अँड विथ सिंगल मॅग्नेट्यूड किंवा 1 मॅग्नेट्यूड तुम्हाला आउटपुट देते कोण, तुमचं व्होल्टेज रेग्युलेटर, ज्याच्या अक्रॉस आपण लोड लावणार आहे. म्हणजे हे जे दिलेलं V आहे हे किंवा व्होल्टेज आहे हे काय राहणार आहे तुमचं, AC. पण इथे जे तुम्हाला व्होल्टेज मिळणार आहे ते तुमचं काय राहणार आहे, DC. आणि अशा प्रकारे आपण AC ला DC मध्ये कन्वर्ट करतोय. सो दिस इज द असेंब्ली. फाईन. मग रेक्टिफायर्स का, आता तिथले एक एक कंपोनेंट्स बघू. रेक्टिफायर्स, फिल्टर्स, व्होल्टेज रेग्युलेटर्स. ठीक आहे. आता रेक्टिफायरमध्ये आपण डायोड यूज करणार आहोत, फिल्टरमध्ये कॅपॅसिटर यूज करणार आहोत आणि व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये झिनर डायोड यूज करणार आहोत. राईट. मग कसं रेक्टिफायर कसं वर्क करते बघा. हे तुमचं प्रायमरी कॉइल, सेकंडरी कॉइल, इनपुट, आउटपुट. इथे बघा डायोड लावलेला आहे आणि डायोड जेव्हा फॉरवर्ड बायस्ड होईल तेव्हाच तिथून करंट जाणार, म्हणजे इथून करंट जाणार. आणि डायोड जेव्हा रिव्हर्स बायस्ड होईल तेव्हा तिथून करंट जाणार नाही. बरोबर. आता असं जर झालं तर दिलेली जी वेव्ह आहे ती अर्धीच रेक्टिफाय होते, म्हणजे अर्धीच गॅप, अर्धी गॅप. हे बघा, हे जे वेव्ह फॉर्म आहे है ना, ही पूर्ण वेव्ह आहे, पण तुम्हाला आउटपुट फक्त असं मिळतंय, गॅप. कारण की हाफ वेव्ह रेक्टिफाय होत आहे, किंवा आपण हाफ वेव्हलाच DC मध्ये कन्वर्ट करू शकतोय, म्हणून याला म्हणूया हाफ वेव्ह रेक्टिफायर. याच्या पलीकडे फुल वेव्ह रेक्टिफायर आहे, जी ही वेव्ह आणि ही वेव्ह दोनही काय करतंय, DC मध्ये कन्वर्ट करतंय, आणि म्हणून त्याला म्हणूया आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. मग इमॅजिन करा की कुठेतरी एक पॉइंट ऑफ टाइमवर, जसं आता अल्टरनेटिंग आहे हा, तर एक पॉइंट ऑफ टाइमवर हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. बरोबर. मग प्लस P साईडला लागला आहे तर फॉरवर्ड बायस, मायनस N साईडला लागला आहे तर रिव्हर्स बायस, सॉरी फॉरवर्ड बायस है ना. प्लसला P साईड, मायनसला N साईड, असं जर असेल तर डायोड काय असतो, फॉरवर्ड बायस, आणि त्याच्यामध्ये काय होतं तुमचं RL थ्रू करंट जात आहे. पण सेकंड कंडिशनमध्ये पकडा, समजा हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, रिव्हर्स बायसमध्ये होत आहे आणि इथून तुम्हाला RLच्या थ्रू करंट मिळणार नाही. म्हणजे फक्त अर्धीच वेव्ह जी आहे ती काय होत आहे तुमची, रेक्टिफाय, आणि म्हणून त्याला म्हणूया आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर. बघा काय दिलं इथं, ओनली हाफ वेव्ह गेट्स रेक्टिफाईड आणि ओनली 1 डायोड इज युज्ड. याच्या विपरीत फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय होणार आहे, दोनही जे तुमचे इनपुट आहेत किंवा दोनही जे सायकल्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण काय होणार आहे तुमचं, रेक्टिफाय होणार आहे. बघा कसं, सपोज करा की एक सायकलच्या वेळी हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, तर बघा हा फॉरवर्ड होतोय आणि हा रिव्हर्स होतोय. बरोबर. मग इथून करंट जाणार, इथून करंट जाणार नाही. पण इथून जेव्हा करंट जातात तिथे बघा RLच्या अक्रॉस तुम्हाला आउटपुट मिळेल. मग नेक्स्ट हाफ सायकलमध्ये समजा हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, तर बघा हा प्लस म्हणजे हा तुमचं काय होतं आता, फॉरवर्ड बायस, आणि हा काय होतं तुमचं, रिव्हर्स बायस.
मग असं जर असेल तर आता इथून करंट जाणार पण RLच्या अक्रॉस तेव्हा सुद्धा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. याचाच अर्थ काय की दोनही वेव्ज जे आहेत ते काय होतंय तुमचं रेक्टिफाय होतंय आणि म्हणून याला काय म्हणूया आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. बघा हा पहिला हाफ ह्या केसमध्ये बघा D1 कंडक्ट्स म्हणजे फर्स्ट डायोड कंडक्ट्स आणि D2 डझंट कंडक्ट्स. मग सेकंडमध्ये बघा D1 काही कंडक्ट करत नाहीये पण D2 कंडक्ट करत आहे. मग असं केलं आपलं तर बघा फुल वेव्ह म्हणजे जे टोटल आउटपुट मिळतंय आरच्या अक्रॉस म्हणा ते तुम्हाला इथे पण मिळतं इथे म्हणजे पूर्ण जी वेव्ह आहे ती काय होते तुमची रेक्टिफाय. बघा हा एवढा पार्ट फर्स्ट डायोड करतोय एवढा पार्ट सेकंड डायोड करतोय मग फर्स्ट डायोड सेकंड डायोड दोघांचं ऍड केलं असं मिळतंय पूर्ण वेव्ह रेक्टिफाय होत्या म्हणून त्याला काय म्हणूया आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे म्हणजे रेक्टिफायरनी आपलं काम केलं. आता बघा मी तुम्हाला जर रिव्हर्स करून दाखवलं तर इथे बघा हे तुम्ही असं दिलं होतं इनपुट बघा आपल्याला हा असा आउटपुट मिळालाय. आता याच्यावरून इथे जायचं आहे आपल्याला तर आपल्याला काय लावावं लागेल फिल्टर आणि फिल्टरमध्ये आपण काय लावतोय कॅपॅसिटर्स. ठीक आहे आता कॅपॅसिटर लावणं म्हणजे खूप सोपं काम आहे त्याच्यामध्ये. ओके त्याच्या आधी आपण एक रिपल फॅक्टर बघूया. ते तुम्हाला आधीच सांगितलं मी की आउटपुट ऑफ रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ एन AC कंपोनेंट अलॉंग विथ DC कॉल्ड द रिपल. ठीक आहे ना हे बघा हे बघा हे काय तुमचे रिपल्स ऍक्च्युली रिपल्स इथं पण आहेत थोडंफार पण इथे बहुत म्हणजे खूप जास्त दिसतंय तुम्हाला रिपल इथे. ओके आणि मग इथून इथेच आपण जातोय अनरेग्युलेटेड पासून रेग्युलेटेड पर्यंत जातोय पण मॅक्सिमम रिपल फॅक्टर जे आहे ते तुमचं कुठे मिळते तुम्हाला तुमच्या रेक्टिफायरच्या आउटपुटला मिळते आणि तेच आउटपुट आपण कुणाला देतोय फिल्टरला ॲज अ इनपुट. मग इथे बघा हा आहे तर DC म्हणजे एका डायरेक्शनला आहे पण त्याच्यामध्ये वॅरिंग होत आहे त्याच्यामध्ये काय होतं ते वॅरिंग होत आहे आणि त्यालाच काय म्हणूया आपण रिपल म्हणूया. तर रिपल फॅक्टर्स कसं काढतात बघा तर रिपल फॅक्टर्स असं काढतात हे असं रिपल फॅक्टर बरोबर काय RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनेंट अपॉन व्हॅल्यू ऑफ DC कंपोनेंट. हा जर आपण रेशो घेतलं तर आपल्याला काय मिळतं तुमचं रिपल फॅक्टर. फाईन मग दिस रिपल हॅज टू बी रिमूव्ड इन ऑर्डर टू गेट the DC current, this ripple has to be removed. Now, how it can be removed? It is used to remove what? Filter circuits. Filter circuit is used to remove the ripple from the आउटपुट ऑफ रेक्टिफायर. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये जे रिपल कंपोनंट्स आहेत किंवा रिपल फॅक्टर्स आहेत है ना त्याला रिमूव्ह करण्याकरिता आपल्याकडे काय आहे फिल्टर्स आहेत. आपल्याकडे काय फिल्टर्स आहेत. मग हे बघा हे रेक्टिफायरचा आउटपुट आपण कुणाला दिला फिल्टरला दिला. आलं का लक्षात. हे बघा हे तुमचं रेक्टिफायर है ना हे तुम्हाला कशाला दिलं तुमचं कॅपॅसिटरला दिलं. आता बघा कसं होतंय जेव्हा करंट वाढत आहे तेव्हा तुमचं कॅपॅसिटर काय होत आहे चार्ज आणि जेव्हा करंट कमी होत आहे तेव्हा तुमचं कॅपॅसिटर काय होणार आहे डिस्चार्ज. मग जेव्हा करंट वाढत आहे तर तो इथूनही वाढेल आणि इथूनही वाढेल बरोबर पण जेव्हा डिस्चार्ज होत आहे तेव्हा करंट जो आहे तो बॅलन्स कॅपॅसिटर करत आहे कारण कॅपॅसिटर ऑलरेडी काय झाला आहे चार्ज झालेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला आउटपुट कसं मिळतं बघा असं हे बघा हे सुरुवात तुमची इथून जर मी केली की बाबा जे तुमचं आउटपुट आहे ते मोठं आहे हे बघा हे तुमचं मोठं आउटपुट इथे मिळेल. मग एवढा पार्टमध्ये तुमचं कॅपॅसिटर काय होत आहे डिस्चार्ज एवढा पार्टमध्ये तुमचं कॅपॅसिटर काय होत आहे चार्ज डिस्चार्ज चार्ज डिस्चार्ज चार्ज डिस्चार्ज. म्हणजे एकंदरीत तुम्हाला RLच्या अक्रॉस एक व्यवस्थितरित्या डायरेक्ट करंट मिळते ज्याच्यामध्ये खूप जास्त उतार चढाव नाही आहे. हे बघा हे तुम्हाला असं मिळेल. एक सेकंड हे असं याच्यामध्येही थोडंफार असतं पूर्णपणे काही रिपल गेलेलं नसतं पण असतं थोडंफार तरी आपण जर विचार केला तर. आणि मग त्याच्या समोर जर गेलं तर आपल्याला काय मिळतंय हे सुद्धा निघून एक डायरेक्ट करंट मिळत आहे. ते कसं मिळतंय बघा तुम्हाला सांगतोय. आता आपण काय केलंय रिपल काढलेलं आहे इथून जवळपास है ना आपल्याला तसं आउटपुट मिळालेलं आहे. आता रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे काय असं सप्लाय की जे लोडच्या अकॉर्डिंग व्हॅरी होऊ शकतंय. कुठलं अनरेग्युलेटेड आणि रेग्युलेटेड काय तुमचं की जे लोडच्या हिशोबाने व्हॅरी होत नाही त्याच्या लोडच्या अक्रॉस जे तुमचं व्होल्टेज आहे ते सेम मेंटेन करून ठेवते त्याला म्हणूया रेग्युलेटेड आणि जे नाही करून ठेवत त्याला म्हणूया आपण अनरेग्युलेटेड. फाईन येस. आता ह्याला कसं काढायचं आता आपण जे आउटपुट फिल्टरपासून घेतलंय ते अनरेग्युलेटेड असतं मग त्याला रेग्युलेट कसं करायचं म्हणजे ते जे आहे त्याला काय म्हणूया आपण दिलेल्या इनपुट व्होल्टेज प्रमाणे त्याचं जे आउटपुट चेंज एकदम नाही झालं पाहिजे है ना.
म्हणजे लोडच्या अक्रॉस जे तुमचं व्होल्टेज आहे ते सेम राहायला पाहिजे. आलं का लक्षात मी काय म्हणतोय? बघा, जसं फॉर एक्झाम्पल मी त्या पहिल्या डायग्रामवर जाणार आणि इथे बघा मी एकदम समजा ह्या डायोड रेक्टिफायरला एक काहीतरी वेगळंच आउटपुट दिलं, पण मला इथे व्होल्टेज जो आहे तो एक व्यवस्थित एकच पाहिजे आहे. तो व्हॅरी नाही झाला पाहिजे. कधी-कधी काय होतं एकदम व्होल्टेज वाढू शकतं, है ना? जसं लाइटनिंग झाली किंवा काही झाली तर व्होल्टेज एकदम वाढू शकतं. मग ते न वाढावं आणि इथे व्यवस्थित तुम्हाला आउटपुट मिळावं त्याच्यासाठी तुमच्याकडे काय असते? व्होल्टेज रेग्युलेटर, है ना? आपण स्टॅबिलायझर म्हणून बघा यूज करतो, तुम्हाला लक्षात असेल. एसीसाठी यूज करतो स्टॅबिलायझर, आपण रेफ्रिजरेटरसाठी यूज करतो स्टॅबिलायझर. ते त्याच रोलवर आहे जवळपास. आलं का लक्षात? बरोबर? मग ते कसं करायचं? म्हणजे अनरेग्युलेटेडचं रेग्युलेटेड कसं करायचं? बघा, अनरेग्युलेटेडचं रेग्युलेटेड असं करायचं की आपण त्याच्या अक्रॉस काय लावायचं? झीनर डायोड. काय लावायचं आपण? झीनर डायोड. आता झीनर डायोडच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ते व्होल्टेज रेग्युलेटर बनण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मग ते काय आहेत आधी ते आपण जाणून घेऊया. बघा, हे त्याचं काय आहे? सिम्बॉल आहे. इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारतात सिम्बॉल, लक्षात ठेवायचं. झीनर डायोड हा एक असा डायोड आहे जो ब्रेकडाऊन व्होल्टेजवर काय करतो किंवा ब्रेकडाऊन रिजनमध्ये वर्क करतोय. तर आता ब्रेकडाऊन रिजन काय आहे? बघा, डायोड फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस अशा ह्याच्यात चालतोय. फॉरवर्ड बायसमध्ये दिलेला व्होल्टेज तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला करंट मिळत आहे. पण रिव्हर्समध्ये काय होत आहे? सुरुवातीला तुम्ही कितीही व्होल्टेज वाढवलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला करंट मिळणार नाही, कारण तो ओपन स्विच म्हणून काम करतोय, क्लोज स्विच म्हणून नाही. राईट? मग तुम्ही व्होल्टेज जर वाढवतच राहिले ना, तर तिथले कोव्हॅलंट बॉन्ड्स मग ब्रेक होतात. जे डिप्लिशन रिजन आहेत ना, तिथले कोव्हॅलंट बॉन्ड्स ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यावर अचानक मोठा करंट व्हायला लागतो. त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन करंट, है ना? आणि ज्या व्होल्टेजवर ते होत आहे त्याला म्हणूया आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर आहे? मग झीनर डायोड त्याच रिजनमध्ये वर्क करतं. बघा, झीनर डायोड वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ जंक्शन ब्रेकडाऊन अँड वर्क्स इन दॅट रिजन. When reverse bias voltage is increased, covalent bond breaks and electrons are available for conduction. आणि ब्रेकडाऊनमध्ये जरी वर्क करत असेल रिजनमध्ये तरी झीनर डायोड डॅमेज होत नाही. ठीक आहे, फाईन. तर हे झीनर डायोडच्या काही प्रॉपर्टीज आहे. बघा इथे हा तुमचा फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे, हा जसं जसं तुमचं करंट व्होल्टेज वाढतं तसं तसं तुमचं करंट वाढतं आहे. पण इकडे बघा, पुष्कळ वेळपर्यंत रिव्हर्स बायसमध्ये तुमचं करंट जसं तसं आहे, मिनिमम करंट. पण एकदम तुमचं जेव्हा VZ येत आहे म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज येते तेव्हा तुमचं करंट एकदम मॅक्सिमम वाहत आहे, इंडिपेंडेंट ऑफ व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेजचा त्याच्यावर कुठलाही परिणाम पडत नाही आहे. बघा, व्होल्टेज ॲट विच ब्रेकडाऊन ऑकर्स कॉल्ड अ झीनर व्होल्टेज, त्याला म्हणूया VZ. VZ डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ डोपिंग. किती VZ असायला पाहिजे? मोठा असायला पाहिजे, छोटा असायला पाहिजे? ते कशावर डिपेंड असतं? डोपिंग. आणि म्हणून व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये डोपिंगचं महत्त्व सुद्धा आहे. कारण डोपिंग जर जास्त राहिली तर तुमची डिप्लिशन रिजन छोटी असणार आणि डिप्लिशन रिजन जर छोटी असणार तर ब्रेकडाऊन व्होल्टेज तुम्हाला कमी लागणार. हे बघा, फॉर अ हेविली डोप डायोड डिप्लिशन लेअर इज थिन अँड ब्रेकडाऊन ऑकर्स ॲट लोअर रिव्हर्स व्होल्टेज. पण डिप्लिशन लेअर जर जास्त असेल म्हणजे तुम्ही त्याला हेविली डोप्ड केलं नसेल, डिप्लिशन लेअर जर जास्त असेल, बरोबर, तर मग तुम्हाला मोठा ब्रेकडाऊन व्होल्टेज द्यावं लागेल. हे आहे तुमचे झीनरचे कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याला ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर कसं यूज करायचं? बघा, ही सर्किट आहे जी व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून आपण यूज करतो. आता इथे बघा इनपुट मिळालं तुम्हाला. कुठून? तुम्हाला इनपुट मिळालेलं आहे फिल्टरपासून. हे बघा, अनरेग्युलेटेड इनपुट. त्याला आपल्याला काय करायचं आहे? रेग्युलेटेड आउटपुट पाहिजे, इनपुट नाही पाहिजे इथे. ठीक आहे, दिस इज युअर आउटपुट. फाईन. मग ते कसं करायचं? बघा, ते कसं करायचं? ते असं करायचं की याच्या अक्रॉस एक सिरीज रेझिस्टन्स लावायचं आणि अक्रॉस इन द सेन्स याच्या सिरीजमध्येच रेझिस्टन्स लावायचा. कशाच्या? झीनर डायोडसोबतच्या. आणि झीनर डायोडच्या अक्रॉस तुम्हाला RL, याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय? आउटपुट मिळतंय. मग काय होतंय बघा, झीनर डायोड जो आहे तो ब्रेकडाऊन व्होल्टेजमध्ये आहे म्हणजे त्याला व्होल्टेजचा काही फरक पडणार नाही आहे. आणि जेही काही एक्स्ट्रा व्होल्टेज आहे तो सिरीजमध्ये असल्यामुळे हे सुद्धा डिवाइड करून घेणार आणि याच्यामुळे तुम्हाला VZ म्हणजे आउटपुट जो व्होल्टेज आहे तो कसा मिळणार आहे? रेग्युलेटेड. म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकतो की वेन द झीनर डायोड वर्क्स इन द ब्रेकडाऊन रिजन इट हॅज अ बिग रोल टू गेट द रेग्युलेटेड आउटपुट फ्रॉम द अनरेग्युलेटेड इनपुट. Rest of the thing like increase in resistance is also taken care of by series resistance which gets
higher voltage drop as compared to this, but the current will be the same and I can say the voltage drop across that RL will be the same. असं आपल्याला लिहू शकतो, आपण असं लिहू शकतोय. फाईन. सो दिस इज झेनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. नेक्स्ट फोटोडायोड. आता बघा समोरचे टॉपिक खूप सिंपल आहेत. फोटोडायोड काय असणार आहे, तुम्हाला लाईट एनर्जी दिली जाणार आहे. ठीक आहे, हे तुमचं काय आहे, सिम्बॉल. याच्या आधीचं झेनर डायोडचं लक्षात ठेवायचं आणि आता सिम्बॉल याचा सुद्धा लक्षात ठेवायचा. सिम्बॉल सगळ्याचेच लक्षात ठेवायचे आहेत. सिम्बॉल आणि डायग्राम हा चॅप्टर्स आहे सिम्बॉल आणि डायग्रामचा. याच्यावर तुम्हाला सगळे जे आहेत ते डायग्रामवर प्रश्न मिळू शकतात, मॅक्सिमम मिळू शकतात. म्हणून याच्यावर सिम्बॉल्स आणि डायग्राम्स आणि ट्रूथ टेबल्स आणि लॉजिक गेट्सचे पण सगळे जे डायग्राम आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग फोटोडायोड म्हणजे काय? इट्स अ स्पेशल टाईप ऑफ पीएन जंक्शन डायोड. सरळ सरळ पीएन जंक्शन डायोड आहे हे. दॅट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. ऑब्वियसली तिथे तुम्ही लाईट द्याल म्हणजेच फोटॉन द्याल. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटॉन ऑफ एनर्जी ई इज इक्वल्स टू एच न्यू द्याल. दिल्यावर काय होणार आहे, तिथे इलेक्ट्रॉन्स जनरेट होणार आहे, इलेक्ट्रॉन होल पेअर्स जनरेट होणार आहे, ते कंडक्ट करणार आहे करंट. झालं तुमचं काय, फोटो डायोड. दॅट्स इट, काहीच नाही याच्यामध्ये. बघा, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट ऑपरेट्स इन रिव्हर्स्ड बायस. कोणत्या बायसमध्ये ऑपरेट होत आहे, रिव्हर्स बायस्ड. रिव्हर्स करंट डिपेंड्स ऑन ओनली मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. मायनॉरिटी चार्ज कॅरियर बघा, आता पी टाईपमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात इलेक्ट्रॉन आणि एन टाईपमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात होल्स. बरोबर. आता रिव्हर्स बायस म्हटल्यावर तेच होणार आहे, कारण फॉरवर्ड बायसमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर करंट कॉन्स्टिट्यूट करतात आणि रिव्हर्स बायसमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर करंट कॉन्स्टिट्यूट करतात. तर हे रिव्हर्स बायसमध्ये असल्यावर मायनॉरिटी चार्ज. आय होप दिस इज क्लिअर. दिस इज द डायग्राम. हे बघा तुमचं लाईट एनर्जी, हे तुमचं पी रिजन, हे तुमचं एन रिजन. ठीक आहे, सिलिकॉन नायट्राइट कोटिंग अँड दिस इज डिफ्युजन मास्क ऑफ SiO2. ही डायग्राम लक्षात ठेवायची. ठीक आहे, लाईट पडतंय, इलेक्ट्रॉन होल्स पेअर जनरेट होत आहे, तुमचं करंट जे आहे ते कॅरी करत आहे. ठीक आहे, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके. ई फोटॉन शुड बी ग्रेटर दॅन बँड गॅप. म्हणजे जी एनर्जी ऑफ फोटॉन आहे ते बँड गॅपपेक्षा जास्त असली पाहिजे. तर ही बँड गॅप काय बघा, असे बँड्स असतात. ठीक आहे, मी हे करून घेतोय, त्याला लिहून घेतोय थोडंसं. हे आहे तुमचं कंडक्शन बँड. दिस इज युअर कंडक्शन बँड. ओके, अँड दिस इज युअर व्हॅलेन्स बँड. ठीक आहे, जनरली काय असतात ना, इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँडमध्ये असतात. बरोबर. आता तुम्हाला जसं हे घेतलं मी, हे ना, ही काय आहे तुमची बँड गॅप. दिस इज युअर व्हॉट, बँड गॅप. बँड गॅप म्हणजे काय, तुमची एनर्जी गॅप. आता एखाद्या इलेक्ट्रॉनला कंडक्ट करायचं असेल करंट, तर त्याला कुठून कुठे जम्प करावं लागेल, ऑब्विसली त्याला जम्प करावं लागेल तुमच्या व्हॅलेन्स बँडपासून तुमच्या कंडक्शन बँडमध्ये. तेव्हाच तो काय करू शकणार आहे, कंडक्ट करू शकणार आहे करंट. बरोबर. आणि म्हणूनच जेव्हा कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन येतात तर व्हॅलेन्स बँडमध्ये काय क्रिएट होतात, होल्स. बरोबर. आणि तेच काय करतात, तुमचं चार्ज, तुमचं करंट कॅरी करतात. फाईन. सो दॅट इज द थिअरी बिहाइंड कंडक्शन बँड अँड दी व्हॅलेन्स बँड. नाउ करंट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, जेवढी जास्त इंटेन्सिटी तेवढे जास्त नंबर ऑफ फोटॉन्स. जेवढे जास्त नंबर ऑफ फोटॉन्स तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स मिळतील आणि तेवढं जास्त करंट राहणार आहे. ही डायग्राम लक्षात ठेवायची, ती डायग्राम लक्षात ठेवायची फोटो डायोडच्या रिलेटेड. फाईन. याच्यामध्ये काहीच नाही आहे. बघा, तुमचं पी रिजन एन रिजन आहे. ऑब्विसली पी मध्ये निगेटिव्ह कॅरियर हे मायनॉरिटी असेल, इथे होल्स हे मायनॉरिटी कॅरियर्स असतील. तर हे बघा, हे निगेटिव्ह आणि तुमचे पॉझिटिव्स असं आपण बघू शकतोय. बरोबर ना. म्हणजेच म्हणायचं कसं आहे, पी टाईपमध्ये होल्स जे आहे ते मेजॉरिटी कॅरियर. मग याच्यामध्ये काय असले पाहिजेत, इलेक्ट्रॉन्स. है ना, हा प्लस, तर इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इकडे येतील. है ना, आणि हे होल्स म्हणजे पॉझिटिव्ह है ना, ते कुठे येतील, इकडे येतील. असे आलं का लक्षात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स इकडे कॅरी करतील, होल्स असे इकडून कॅरी करतील आणि तुम्हाला रिव्हर्स बायसमध्ये ते करंट मिळणार आहे. आय होप दिस इज क्लिअर. बघा, हा निगेटिव्ह लावलेला आहे पीला, तर हा रिव्हर्स बायस्ड आहे आणि हा फॉरवर्ड बायस्ड आहे. त्याची बँड डिप्लिशन लेअर आहे जी ती वाढणार आहे. फाईन. चला, सॅच्युरेशन करंट. आता बघा, एक पॉईंट ऑफ टाइम नंतर ते इलेक्ट्रॉन होल्स पेअर्स किंवा इलेक्ट्रॉन्स जे अवेलेबल आहेत ते पूर्ण सर्किटमध्ये
धावायला लागतील आणि एकदा पूर्णच्या पूर्ण धावायला लागतील तर तुम्हाला सॅच्युरेशन करंट मिळतं, सेम ॲज इन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे बघा सुरुवातीला वाढत वाढत जात आहे जशी आपण इंटेन्सिटी वाढत आहे ना, आणि मग नंतर काय होतं आहे तुमचं ते कॉन्स्टंट होऊन जात आहे, कारण मायनॉरिटी चार्ज कॅरियर एक लिमिटेड असतात, ते काही पूर्णच्या पूर्ण तुम्हाला अवेलेबल नसते. फाईन. काय म्हणतं बघा, द करंट इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी अप टू अ पर्टिक्युलर पॉईंट. बियॉन्ड दॅट इंटेन्सिटी करंट कॉन्स्टंट, दॅट करंट इज कॉल्ड एज व्हॉट, सॅच्युरेशन करंट. आता सॅच्युरेशन करंट आपल्याला दोन जागी मिळालेत. पहिला कुठला आहे तुमचं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, आणि दुसरं कुठे मिळालेलं आहे सेमी कंडक्टर डिव्हायसेस. तर थोडंसं लक्षात द्या, सॅच्युरेशन करंट म्हणल्यावर एकदम जंप नाही करायचं है ना, विचार करायचा की प्रश्न कशाबद्दल विचारला आहे किंवा कुठल्या टॉपिकला घेऊन विचारलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल 4 मार्काला जर तुम्हाला प्रश्न विचारलं त्याच्यामध्ये एखादी असं विचारलेलं आहे की एक्सप्लेन द फोटो डायोड अँड दी सॅच्युरेशन करंट है ना, मग फोटो डायोड बद्दल सगळं लिहायचं आणि सॅच्युरेशन करंट याच्या संदर्भात लिहायचं, तिकडचं लिहायचं नाही. फाईन. नेक्स्ट, सोलर सेल और फोटोवोल्टाइक डिव्हाइस सेम ॲज दॅट ऑफ द फोटो डायोड. काही वेगळं नाही आहे, फक्त याच्यामध्ये असं आहे की ते रिकम्बाईन होणार नाही, जे इलेक्ट्रॉन होल पेअर झाले ते रिकम्बाईन होणार नाही, बाकी सेम आहे. बघा, विच कन्वर्ट सोलर एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. फोटोवोल्टाइक डिव्हाइस वर्क्स ॲज अ सोर्स ऑफ डीसी. ऑब्विसली काय इकडे तिकडून आणि तिकडून इकडून करंट जात नाही आहे, सिंगल डायरेक्शनमध्ये जात आहे. बोथ पी अँड एन साइड्स आर कोटेड विथ कंडक्टिंग मटेरियल्स है ना. हे सोलर सेल आहे, हे कंडक्टिंग मटेरियलने तुमचं काय आहे कोटेड आहे. हे तुमचं एन साईड आहे, हे तुमचं पी साईड आहे. ही छोटी असण्याचं कारण हे की बा सनलाईट जे आहे ते अंदरपर्यंत आलं पाहिजे. फाईन. अँटी रिफ्लेक्शन कोटिंग इज यूज टू रिफ्लेक्ट हीट रेडिएशन. ते याच्यासाठी ठेवतात अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग की बाबा याच्याने जेही तुमचे थर्मल रेडिएशन्स अंदर येतील त्याच्याने ते त्याचे जे वर्किंग आहे पी एन जंक्शनचं ते व्हॅरी होईल किंवा ते असं होणार नाही जे एक्सपेक्टेड आहे, आणि त्याच्यामुळे जे थर्मल रेडिएशन्स आहेत ते थोडेसे बाहेरच ठेवल्या जातात, त्यांना रिफ्लेक्टिंग सरफेसनी बाहेर काढल्या जातात. अँड ऑब्वियसली दॅट शुड बी द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. मग ॲब्सॉर्प्शन ऑफ इन्सिडेंट फोटॉन टू जनरेट इलेक्ट्रॉन होल पेयर्स, राईट. ई फोटॉन शुड बी ग्रेटर दॅन बँड गॅप, याच्या आधीच, अँड इलेक्ट्रॉन अँड होल्स डज नॉट रिकम्बाईन, दॅट्स द ओनली थिंग. लाईट इमिटिंग डायोड. आता बघा, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स क्रिएट करण्यासाठी एनर्जी द्यावं लागते, मग हे दोघे आपण कंबाईन केलं तर एनर्जी रिलीज होईल. दॅट इज आय कॅन से द प्रिन्सिपल बिहाइंड दिस. काय म्हणतं बघा, डायोड विच इमिट्स लाईट वेन अ लार्ज फॉरवर्ड करंट पास थ्रू इट. जेव्हा फॉरवर्ड करंट आपण पास करतोय तेव्हा एक डायोडमधून लाईट इमिट होईल, त्याला म्हणूया आपण काय, लाईट इमिटिंग डायोड. एन रिजन हेवीली डोप्ड असतं पी रिजन पेक्षा. इलेक्ट्रॉन होल रिकम्बाईन. बघा याच्यामध्ये रिकम्बाईन आहे है ना, मी याला असा एक डब्बा करून घेतोय, रिकम्बाईन है ना. आणि याच्या आधी होतंय की कुठे गेलं, कोटेड विथ कंडक्टिंग मटेरियल इज यूज टू रिफ्लेक्ट. ओके, डज नॉट रिकम्बाईन है ना, डज नॉट रिकम्बाईन है ना, हे लक्षात ठेवायचं दोन थोडंसं, राईट. रिकम्बाईन होता है ऑन द सरफेस फॉर द मैक्सिमम लाइट आउटपुट, दैट्स इट. ठीक है. इन फॉरवर्ड बायस इलेक्ट्रॉन फ्रॉम कंडक्शन बैंड रिकम्बाइन्स विथ पोल ऑफ वॅलन्स बँड टू रिलीज फोटॉन. याच्या आधी काय होत होतं, ते क्रिएट होत होते आणि करंट कॅरी करत होते. याच्यामध्ये काय होत आहे, फॉरवर्ड बायसमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स रिकम्बाईन होत आहे. कुठले कुठले, कंडक्शन बँड आणि वॅलन्स बँड मधले पकडून घ्या तुम्ही. ठीक आहे. लाईट आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फॉरवर्ड करंट. जेवढं जास्त फॉरवर्ड करंट असेल तेवढे जास्त ते रिकम्बाईन होईल आणि तेवढंच जास्त काय होणार आहे, तुमचं लाईट इमिट होणार आहे. आणि ऑब्विसली एलईडी डिफरंट कलर्सचे असतात, तर ते डिफरंट मटेरियल्सने तुम्हाला मिळून जाणार आहे. हे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे थोडंसं बघून घ्या है ना, सिम्पल आहे. आता बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरमध्ये काय असं लक्षात घ्यायचं, ट्रान्झिस्टरचं कसं आहे की दोन जंक्शन्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये है ना. लाईक इधर एन इज सँडविच्ड बिटवीन 2p और इधर सिंगल p विल बी सँडविच बिटवीन 2n है ना. टू जंक्शन्स, करंट कॅरीड बाय बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स है ना. करंट कॅरीड बाय बोथ इलेक्ट्रॉन्स मी करून घेतो, करंट कॅरीड बाय बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स, हेन्स दे आर कॉल्ड एज व्हॉट, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. दोन टाईप आहे, PNP अँड PN. ठीक आहे. ते कसे असतात बघा,
एन रिजन मध्ये सँडविच केलंय पी रिजन किंवा पी रिजन मध्ये सँडविच केलंय तुमचं एन रिजन. हा पार्ट इमिटर, जो मधला आहे त्याला बेस पकडायचं आणि तिकडे शेवटचं कलेक्टर. थोडंसं डायमेन्शन्स बी तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे, राईट. काय ते आता इमिटर काय, बेस, कलेक्टर ह्या सगळ्या काय थोड्याशा आपण संकल्पना बघून घेऊया. इमिटर म्हणजे काय, एक त्या साईडचा पार्ट होता ना, आपल्या राईट साईडचं पार्ट होतं जे हेवीली डोप्ड असतं अँड सप्लाइज लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर. जेव्हा आपण डायोडला फॉरवर्ड बायस्ड करतोय तेव्हा पी मध्ये मेजॉरिटी कॅरियर होल्स, एन मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स ते एकमेकाला क्रॉस करतात आणि तुमचं करंट वाहते. बरोबर आहे. तर इमिटर काय असते ह्या केसमध्ये, ते हेवीली डोप्ड असते अँड इट सप्लाइज लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर्स, म्हणजे पी चे होल्स, एन चे इलेक्ट्रॉन्स. बेस थिन अँड लाईटली डोप, ते थोडंसं याच्यापेक्षा ते थोडंसं जास्त मोठं असतं आणि ते हेवीली डोप्ड असतं. हे लाईटली डोप्ड आणि थिन. कलेक्टर थिक अँड मॉडरेटली डोप्ड. थिक असतं आणि मॉडरेटली डोप्ड असतं. हेवीली डोप्ड काय तुमचं इमिटर, मॉडरेटली डोप्ड काय तुमचं कलेक्टर आणि खूप लाईटली डोप्ड काय तुमचं बेस. हे लक्षात ठेवायचं. जर डोपिंगची जर गोष्ट जर आपण केली तर सगळ्यात जास्त येतं तुमचं इमिटर, मग येतं तुमचं कलेक्टर आणि मग येतं तुमचं बेस. हा क्वेश्चन बनू शकतो तुमच्या MCQ मध्ये. डिप्लिशन रिजन ॲट बोथ जंक्शन. आता डिप्लिशन रिजन म्हणजे काय, हे बघा, हे तुमचं जंक्शन दिसतंय ना, ह्या जंक्शनमध्ये जेही तुम्हाला रिजन मिळेल बघा, हा हा सिंगल रिजन जे तुम्हाला मिळणार आहे याला काय म्हणूया आपण, जंक्शन. करंट इथून येत आहे, इमिटरचा करंट, बेसचं करंट, कलेक्टरचं करंट. त्याला IE, IB आणि IC याने आपण डिनोट करतोय. ठीक आहे. नेक्स्ट, EB जंक्शन हॅज लो रेझिस्टन्स, म्हणजे जे EB जंक्शन असतं त्याला लो रेझिस्टन्स असतं. हे बघा, हा E आणि B हा जंक्शन आहे तुमचं EB है ना, याला म्हणूया आपण EB जंक्शन है ना, आणि ह्याला म्हणूया आपण CB जंक्शन. CB जंक्शन, CB जंक्शन म्हणजे काय, कलेक्टर आणि बेसचं जंक्शन. EB जंक्शन म्हणजे काय, इमिटर आणि बेसचं जंक्शन. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे. तर CB जंक्शन आणि EB जंक्शन लक्षात ठेवायचं. रेझिस्टन्स तेच, EB का बरं रेझिस्टन्स कमी असतं आणि BC का बरं रेझिस्टन्स जास्त असतं, कारण EB जे आहे ते फॉरवर्ड बायस असतं आणि जनरली आणि BC जे आहे ते रिव्हर्स बायस असतं. हे बघा, वर्किंग ऑफ PNP ट्रान्झिस्टर. In most common method of biasing transistor, EB junction is forward biased, okay, and BC junction is reverse biased. Okay, I hope this is clear. हे बघा कसं केलंय, NPN ट्रान्झिस्टर घेतलाय, ह्याला फॉरवर्ड बायस करण्यासाठी इथे काय लावावं लागेल, N ला निगेटिव्ह. हे बघा, N ला निगेटिव्ह लावलंय आणि याला काय लावावं लागणार आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे P ला काय लावलेलं आहे, पॉझिटिव्ह लावलेलं आहे. इकडे बघा, N ला पॉझिटिव्ह लावलं असेल आणि P ला निगेटिव्ह लावलं असेल. म्हणजेच काय, तुमचं इमिटर आणि बेस हे काय आहे, फॉरवर्ड बायस, आणि कलेक्टर आणि बेस काय तुमचं रिव्हर्स बायस्ड. ठीक आहे, फाईन, दॅट्स फाईन. नेक्स्ट स्लाइड काय म्हणते बघा. द बेस करंट इज स्मॉल बिकॉज द बेस इज थिन अँड लाईटली डोप्ड. बेस लाईटली डोप्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये जे कॅरियर्स आहेत ते कमी असतील असं पकडा, आणि जे IE मधून जे करंट येतात, जे हेवीली डोप्ड आहेत, जो मेजॉरिटी करंट आहे तिथला फक्त 5% कॉन्स्टिट्यूट करते तुमचं बेस करंट. पण त्याच जागी तुमचं जे कलेक्टर करंट आहे ते 95% ऑफ द इमिटर करंट आहे. बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे. हा फॉरवर्ड बायस असतो आणि हा रिव्हर्स बायस असतो. फॉरवर्ड बायस केल्यामुळे इकडचे इलेक्ट्रॉन इकडे जाण्याची खूप शक्यता आहे. हे बघा, इलेक्ट्रॉन इकडचे इकडे जाण्यासाठी खूप शक्यता आहे आणि ऑलरेडी हा N रिजन आहे असं पकडून चला तुम्ही. तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुमचे इलेक्ट्रॉन्स राहणारच आहे आणि हा तुमचं सर्किट जे आहे ते कम्प्लीट होणार आहे. फाईन. तर असं लक्षात ठेवायचं, बेस जे आहे तर फक्त इमिटरचं 5% करंट कॅरी करतंय आणि जे तुमचं कलेक्टर आहे ते तुमचं किती पर्सेंट कॅरी करंट करताय, 95%. तर IE बरोबर IB प्लस BC, पण IB खूप खूप छोटा असल्यामुळे IE इज अप्रॉक्सिमेटली इज इक्वल्स टू IC. मग ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. आता बघा, ट्रान्झिस्टरला आपण एक मोडमध्ये घेऊ शकतोय, बरोबर, म्हणजे इनपुट आणि आउटपुट हे मोडमध्ये घेऊ शकतो. आता इथे बघा, तुम्हाला एक सांगतोय, तुम्ही ऑलरेडी ते बघितलंय. इथे बघा, ह्या साईड आणि ह्या साईडला कॉमन काय तुमचं बेस, म्हणजे हा झाला कॉमन बेस मोड. असंच आपण काय घेऊ शकतो,
कॉमन इमिटर पण घेऊ शकतो आणि कॉमन कलेक्टर पण घेऊ शकतो. हे बघा त्याचे डायग्राम्स किंवा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दिलेल्या आहेत. हे बघा कॉमन इमिटर मोड कॉन्फिगरेशन. इथे इमिटर कसं आहे कॉमन, म्हणजे इकडून ही सर्किट अशी कंप्लीट होईल आणि इकडून हे सर्किट अशी कंप्लीट होईल. तर इथे बघा कॉमन काय तुमचं इमिटर. सो दिस इज कॉमन इमिटर मोड. त्याच प्रकारे हा तुमचं झालं कॉमन बेस इज कॉमन और कॉमन बेस कॉन्फिगरेशन आणि हे तुमचं झालं आहे कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, काही असं मोठं विषय नाही याच्यामध्ये, थोडंसं पॉज करून बघून घ्यायचं. राईट. आता बघा हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे बरोबर. ह्या इक्वेशननी आपण करंट गेन काढणार आहोत. बघा ॲज द लोड रेजिस्टन्स आपण कॉमन इमिटर मोडमध्ये द लोड रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द कलेक्टर. ओके, द करंट गेन ऑफ द कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर आहे ना, कॉमन इमिटर ट्रान्झिस्टरचं जे करंट गेन आहे ते किती आहे तुमचं बीटा डी सी बरोबर आय सी अपॉन आय बी. हे थोडंसं लक्षात ठेवायचं, याच्यावर कधी कधी प्रश्न विचारू शकतात. करंट गेन बीटा डी सी बरोबर काय तुमचं आय सी अपॉन आय बी. त्याच प्रकारे अल्फा डी सी तुम्हाला मिळते आय सी अपॉन आय ई आणि हे अल्फा आणि बीटा मधले हे तुमचे रिलेशन आहे बरोबर. एनी स्मॉल चेंज इन द बेस करंट विल हॅव अ लार्जर चेंज इन द कलेक्टर करंट. हा एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. ते याच्यासाठी लक्षात ठेवायचं कारण हे जे तुमचं करंट गेन वगैरे आहे त्याच्याने हे सिद्ध होऊन जात आहे काय की ह्या अशा गोष्टी आपल्या बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये घडतात. हे कॉमन इमिटर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याची स्टडी करण्यासाठी ही एक डायग्राम आहे आणि हे 3 स्टार मी तुम्हाला करतोय. काही नाही विचारतील तर हे डायग्राम तुम्हाला नक्की विचारू शकतात आणि डायग्राम बिलकुल काढायची, हे लक्षातच ठेवायचं आहे. आहेत भरपूर वेळ आहे. पहिला पेपर झालं की तुम्हाला भरपूर वेळ आहे फिजिक्ससाठी. ठीक आहे, तर ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. राईट. नेक्स्ट आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कसे घ्यायचे. द व्हेरिएशन ऑफ बेस करंट म्हणजे आय बी विथ द बेस इमिटर व्होल्टेज म्हणजे VBE इज कॉल्ड इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. बेस इमिटरचा हे बघा कॉमन आपण काय घेत आहे इमिटर, हा कॉमन इमिटरचा प्रश्न आहे. हे बघा VBE अँड IB कुठे गेलं. येस, दिस इज E, दिस इज B अँड दिस इज C. सो VBE हा बघा VBE याच्या हिशोबाने तुमचं IB है ना, IB हे बघा VBE आणि IB कसं चेंज होत आहे है ना, त्याला काय म्हणूया आपण, एक सेकंड, त्याला काय म्हणूया आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, हां हे इथे आहे. इज कॉल्ड इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. राईट. मग त्याला जर आपण व्होल्टेज आणि करंटचं थोडंसं आपण रिलेशन बघता तो ऑब्विसली रेजिस्टन्स राहणारच आहे. तर तुमचं इनपुट डायनामिक रेजिस्टन्स काय राहणार आहे RI बरोबर चेंज इन द व्होल्टेज इन द BE अपॉन द चेंज इन द करंट ऑफ द IB. आपण तेच करतोय ना, याला चेंज करून याच्यामध्ये बघतोय ते बघा तुम्हाला इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स तसं मिळतंय. नेक्स्ट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स असेल द व्हेरिएशन ऑफ कलेक्टर करंट IC विथ द व्हेरिएशन इन द कलेक्टर इमिटर व्होल्टेज. येस, दिस इज कॉल्ड एज व्हॉट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. रेजिस्टन्स त्याचं हे मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे मिळणार आहे. काही नाही तर तुम्ही डायग्राम आणि हे 2 ग्राफ्स लक्षात ठेवा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला ह्या पॉईंट ऑफ टाइमवर खूप चांगलं आहे आणि खूप इझी आहे. ओके, आता लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स म्हणजे काय बघा. त्याच्या आधी आपण डिजिटल सिग्नलचं आपण बघून घेऊया. द सिग्नल विच कॅन हॅव ओनली 2 डिस्क्रीट व्हॅल्यूज इज कॉल्ड एज व्हॉट अ डिजिटल सिग्नल. बघा 2 सिग्नल आपल्याला माहिती आहे, ॲनालॉग आणि दुसरा काय डिजिटल. ॲनालॉग सिग्नलमध्ये काय असतं बाळांनो, जसं फॉर एक्झाम्पल आपण मीटर लावतोय है ना, तर तुम्हाला 0, 1, 2 अप टू 100 अशा व्हॅल्यूज मिळतात बरोबर. पण डिजिटल सिग्नल असं नसतं. एक तर त्याची व्हॅल्यू हाय असते किंवा एक तर त्याची व्हॅल्यू लो असते. याला म्हणूया आपण डिजिटल सिग्नल. हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, हे डिजिटल सिग्नल एक तर हाय किंवा लो, हाय लो, हाय लो असं. पण हे काय झालं तुमचं ॲनालॉग सिग्नल, ज्याच्यात कुठल्याही व्हॅल्यू बसू शकतात बाकीच्या. फाईन. So a digital circuit with one or more input signal but one output signal is called a logic gate. एक असं सर्किट असतं डिजिटलचं ज्याच्यामध्ये तुम्हाला एकपेक्षा जास्त इनपुट देऊ शकतात पण एकच तुम्हाला आउटपुट मिळतं, त्याला म्हणूया गेट्स. गेट समजून जा है ना, जाण्याचा रस्ता. 100 लोक येतात पण एंट्री कोणाला द्यायची आहे ते डिपेंड करेल, दॅट इज गेट. मग पहिला गेट कुठला आहे, नॉट गेट. सिम्बॉल ट्रूथ टेबल बाय हार्ट करायच्यात, येणारे सगळे गेटचे सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल बाय हार्ट करायचे आहेत. ठीक आहे, इनपुट आउटपुट.
इनपुट जर y दिला असेल तर आउटपुट तुम्हाला काय मिळतंय इथे, दिस इज इनपुट अँड दिस इज आउटपुट, दिस इज एक्स अँड दिस इज वाय. तो वाय काय मिळणार आहे, एक्सचा उलटा. हे बघा वाय काय मिळणार आहे, एक्सचं उलटं. आणि इकडून जर तुम्ही वाय दिलं असेल तर इकडून जर तुम्ही लाईक 1 दिलं असेल तर तुम्हाला इकडे काय मिळेल, 0. इकडून 0 दिलं असेल तर 1, म्हणजे चेंज करणार. 0 दिलं असेल तर 1 आणि 1 दिलं असेल तर 0. दॅट इज व्हॉट नॉट गेट. राईट. नेक्स्ट ऑर गेट. ऑर गेट म्हणजे काय, तुमचं हे करायचं, प्लस करायचं याच्यामध्ये. बघा आता सर 1 + 1 तर 2 होतं ना, तसं नाही. काही आलं समजा पॉझिटिव्ह येतं तर 1. 0 + 0 0, 1 + 0 1, 0 + 1 1 आणि देन 1 + 1 आता 2 होतं पण त्याला 1च ठेवायचं. आता हे काय आहे तुमचं ऑर गेट. हे बघा y = काय तुमचं a + b. त्याचा सिम्बॉल हे आहे, ट्रूथ टेबल हे आहे. अँड गेट. अँड गेटमध्ये कसं मल्टिप्लिकेशन, 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, 1 × 1 1, a × b. हा त्याचा सिम्बॉल. ठीक आहे. नॅन्ड गेट. जे अँड गेट आहे ना त्याच्या आउटपुटला नॉट गेट लावायचं है ना. एन म्हणजे नॉट अँड. आलं लक्षात. आता 0 × 0 0 यायला पाहिजे पण 1, 0 × 1 0 यायला पाहिजे पण 1. असंच बाकीचे हे आहे त्याचं काय सिम्बॉल. हे बघा हे इथे फक्त अँड गेटला असं गोल लावलेलं आहे. हे तुमचं झालं अँड. त्याच प्रकारे ऑर, जसं नॅन्ड होतं तसं नॉर. ठीक आहे, नॉर. आणि एक्स ऑर, जेव्हा याचे इनपुट डिफरंट असतील तेव्हाच आउटपुट मिळेल, पण जेव्हा सारखे इनपुट असतील तेव्हा त्याचं आउटपुट 0 मिळेल. ठीक आहे. हे काय आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, एक्स ऑर गेट. फाईन. सो दिस इज ऑल अबाउट द गेट्स. तर काही नाही या वेळेवर तुम्ही गेट्स करा. ठीक आहे, रेक्टिफायर्स करा आणि ते जे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे त्याचं तुम्ही काय करू शकता, डायग्राम करू शकता. आय होप दिस इज क्लिअर. राईट. Yes, that's all for this semiconductor. I hope this chapter will prove you beneficial because this is the easiest chapter of the syllabus. Okay, and you will have to go through only the diagrams and the gates and all. Rest theory is very easy. No bigger concept is there that you will not able to grasp yet. I hope this is clear. ठीक आहे. तर बाळांनो मजेत राहायचं आणि अभ्यास करायचा. थँक यू सो मच.